योद्धा न्यूज चॅनल। रेटवडी गणात दिलीप राजाराम डुबे मारणार बाजी। सामाजिक कार्यकर्त्या सुरेखाताई डुबे यांचा विश्वास। खेड प्रतिनिधी दत्ता भगत। आगामी पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेटवडी गणातील राजकीय वातावरण तापू लागले आहे। या गणातून दिलीप राजाराम डुबे हे विजयाची बाजी मारतील असा ठाम विश्वास प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या सुरेखाताई डुबे यांनी व्यक्त केला आहे। आमच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी दिलीप डुबे यांच्या कार्याचा आणि भविष्यातील विजनचा आढावा घेतला। विकासाचा नवा रोडमॅप। सुरेखाताई डुबे म्हणाल्या की रेटवडी गणात आजही अनेक दावे मूलभूत विकासापासून वंचित आहेत। दिलीप डुबे यांनी या भागातील प्रश्नांची सखोल जाण असून निवडून आल्यानंतर ते प्राधान्याने खालील विषयांवर काम करतील। शेती आणि पाणी। शेतकऱ्यांच्या सिंचनाचे प्रश्न आणि शेती निगडित समस्या सोडवण्यावर भर। आरोग्य आणि रस्ते। ग्रामीण भागातील दळणवळण सुधारण्यासाठी दर्जेदार रस्ते आणि सक्षम आरोग्य सुविधांची निर्मिती। वीज आणि अंगणवाडी। वीज पुरवठ्यातील अडचणी दूर करणे आणि अंगणवाड्यांचे सक्षमीकरण करून बालकांचा विकास साधणे। तरुणांसाठी रोजगार। स्थानिक पातळीवर तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न। वंचित गावांचा विकास हेच ध्येय। मुलाखतीदरम्यान सुरेखाताईंनी स्पष्ट केले की जे भाग आतापर्यंत विकासाच्या प्रवाहापासून दूर राहिलेत तिथे मूलभूत सोयी सुविधा पोहोचवणे हे दिलीप डुबे यांचे मुख्य उद्दिष्ट आहे। गणातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन आणि काम करण्याची जिद्द आहे। एकूणच सुरेखाताई डुबे यांनी व्यक्त केलेल्या या विश्वासामुळे रेटवडी गणात दिलीप राजाराम डुबे यांची दावेदारी प्रबळ मानली जात असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे। आज आपण आलेलो आहोत रेटवडी पंचायत समिती गणामधील। तर आज या गणामधील जे उमेदवार आहेत त्यांच्याविषयी आपण मतदाराचं मत जाणून घेऊया। ताई नमस्कार। नमस्कार, मी समाजसेविका सुरेखा बाळासाहेब डुबे, रेटवडी। तर या गणामध्ये कोणते उमेदवार उभे आहेत आणि कोणत्या पक्षाकडून? दिलीप राजाराम डुबे हे उभाटा गटाकडून मशाल चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत। बर, तर मशाल या चिन्हावरती ते निवडणूक लढवत आहेत। बरं, त्यांचे पूर्वीचे राजकीय हालचाल किंवा वाटचाल कशा आहेत? दिलीप राजाराम डुबे हे सध्या विद्यमान सरपंच रेटवडी गावचे आहेत आणि गावाचा विकास त्यांनी असा भरपूर प्रमाणात केला। त्यामध्ये रस्ते असेल, वीज असेल, ड्रेनेज लाईन असेल, आदिवासी भागामध्ये घरकुलाचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, त्याचबरोबर गावामध्ये विविध संस्थांवरती त्यांनी कामं केलेली आहेत आणि त्याचबरोबर मंदिराचे कामे, पंढरपूर सारख्या ठिकाणी धर्मशाळेचं जे काम चालू आहे त्यामध्ये दिलीप भाऊंचा मोलाचा वाटा आहे। त्याच्याच बरोबर त्यांनी जे व्यवस्थित यात्रा असते त्या यात्रामध्ये पण बैलगाडा शर्यत असेल, हरिनाम सप्ताह असेल किंवा गावातील रोकडोबाचा हरिनाम सप्ताह असेल, अशा विविध उपक्रमांमध्ये विविध कार्यक्रमांमध्ये दिलीप भाऊंचा मोलाचा वाटा आहे। म्हणजेच दिलीप भाऊंनी अनेक गावात विकासाची कामं केलीत असं आपल्याला म्हणायचं आहे आणि विकास कामं करत असताना ते पंचायत समितीवरती गेल्यानंतर निश्चितच विकास करतील असं तुमच्या बोलण्यातनं जाणवतंय। आता या आपल्या गणामध्ये अनेक वेगवेगळ्या समस्या तुम्ही प्रचार करताय, तुम्हाला जाणवले असतील, तर प्रामुख्याने कोणकोणत्या एक दोन चार समस्या सांगा। सर्वात पहिला समस्या मी घेईल की शेतकऱ्यांचा, कारण मुळातच दिलीप राजाराम डुबे शेतकरी कुटुंबातले उमेदवार आहेत। शेतकऱ्यांचं अडीअडचणी त्यांना माहिती आहेत आणि लहानपणापासून त्यांनी समाजसेवेचं बाळकडू असल्यामुळे पंचायत समिती गणामध्ये त्यांच्या ज्या फिरत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा तरुणांचे रोजगाराचे प्रश्न असतील
किंवा पाण्याचे प्रश्न असतील, रस्त्याचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील किंवा अंगणवाड्यांचे प्रश्न असतील, अशा भरपूर प्रश्नांवरती मतदारांचं मत त्यांनी जाणून घेतलं. आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की माझ्या रेटवडी ग्रामस्थांनी, ज्या माझ्या माता भगिनींनी जे दिलीप राजाराम डुबे यांच्यावरती जो विश्वास टाकून एकमताने उमेदवारी त्यांना देण्याची जाहीर केलं, आणि त्याच पद्धतीने जर गावचा पाठबळ असेल तर माणूस काही करू शकतो, तशाच प्रकारे दिलीप राजाराम डुबे यांच्यासोबत पूर्ण गाव आहे. आणि ह्याच विश्वासावर, ह्याच जोरावरती आपण पंचायत समितीमध्ये त्यांना पाठवणार आहे आणि विजय आपला निश्चित आहे. आपण ओढून आणणार आहे मतदारांच्या आशीर्वादाने. आणि पुढील काळामध्ये रस्ते असतील, पाणी असेल, आरोग्य असेल, अंगणवाडीचं हे असेल किंवा अशा अनेक प्रश्नांवरती आपले दिलीप भाऊ पंचायत समितीमध्ये ज्यावेळेस ते स्वतः सदस्य म्हणून काम करतील, त्यावेळेस अशा अनेक प्रश्नांवरती प्रश्न सोडवण्याचं काम आपले दिलीप भाऊ करतील, अशा प्रकारचं आम्हाला खात्री आहे. म्हणजेच ताईंच्या बोलण्यातनं या ठिकाणी